श्री स्वामी समर्थ. तर आज आहे गुरुवार आणि सकाळ सकाळ तोडलेत मोगऱ्याची फुलं मस्त देवपूजा करण्यासाठी. देवपूजा तर मम्मी करते, पण मी बनवलेली आहे शेवग्याची भाजी व चपात्या. आणि आमचे इथं आलेले आहेत पाहुणे. आमच्या इथं पाहुणे म्हणजे आमच्या 2 आत्या आल्यात माझ्या, त्यांची सून आहे, नातवंड आहेत. आमच्या बाबांना आजीला भेटायला येतात त्या, म्हणजे त्यांच्या आईवडिलांना. तर इथं त्यांची निघायची तयारी झाली होती. मस्त जेवण वगैरे करून निघले होते ते आता. आणि हळदी कुंकू वगैरे लावलं. ही छोटी आहे माझ्यापेक्षा, त्याच्यामुळे माझा आशीर्वाद घेतला तिने. आणि खूप छान आहे ती, म्हणजे संस्कार वगैरे तिला खूप छान आहेत. आले की एकदम छान रुळते आमच्यामध्ये. असं वाटतच नाही की ती बाहेरून दुसऱ्या घरून आली आहे, असं आमच्यातलीच असं वाटतं. आणि माझ्या मुलांना तर एवढी एक्साइटमेंट असते कोणी आल्यावर. आणि हा आमचा अथर्व, ह्याला तर कायम व्हिडिओमध्ये यायची उत्सुकता असते की माऊ तुझ्या ब्लॉगमध्ये कधी घेणार मला, कधी घेणार मला. आणि हा आमचं कुत्रं तर कायमच फेमस असतं इकडं तिकडं फिरायला, कोणी आलं की लगेच. आणि त्यांची निघायची गडबड खूप झाली. त्यांना कांदे वगैरे दिले ते मम्मीनी, आणि तेच ते भरत होते पिशवीमध्ये. आणि शहरातनं येतात तर ते कोंढव्याला राहतात. शहरातनं आल्यामुळं त्यांना असं कांदे हे ते विकत घ्यावं लागतं. मग आमची मम्मी देते त्यांना. आणि हे कैऱ्या वगैरे पाहून त्यांना एवढा आनंद होतो. मग त्यांना असं वाटतं की कैऱ्या पाहिल्या का काही, असं त्यांना लय छान वाटतं. म्हणजे असं कैऱ्या वगैरे पाहिल्यावर शहरातनं येतात, तिकडं त्यांना असं एवढं काय पाहायला वगैरे भेटत नाही. मग तिला पण म्हणलं तोड एक. मग तिने असं तोडलं तर तिला काय व्यवस्थित तोडता आलं, चिक वगैरे उतन म्हणून. आणि हा आमचा राया आहे, खूप मस्ती करतो, खूप छान आहे. आणि हा आमचा अथर्व कायमच इकडं तिकडं, त्याला नुसतं व्हिडिओमध्ये यायचं असतं बस, बाकी काही घेणं देणं नसतं त्याला कोणाचं. आणि असं आम्ही त्यांना टाटा बाय बाय केलं आणि निघलं. तरी आमच्या गप्पा काही संपत नव्हत्या, त्याच्यामुळं ते आलं की खूप छान वाटतं. आणि आमच्या आत्याचा मुलगा पण खूप छान आहे आणि खूप छान बोलतो वगैरे नाही का, म्हणजे त्यामुळे ते आले की खूप छान वाटतं. तांदूळ माझ्या सासून दिलं होतं, त्यात थोडी कीड झालते. माझ्या नणंदबाई आल्या, मग आम्ही चाट खायला गेलो, मस्त चाट खाल्ली. आणि त्यांनी हा वानवळा आणला होता माझ्यासाठी. तर आपल्या माणसांचं असंच असतं बघा, काही ना काही हातामध्ये घेऊनच येतात, म्हणजे असं रिकाम्या हाती कधीच येत नाही. चला तर मग इथंच व्हिडिओचा एंड करते. बाय बाय.